तर आज प्रतिकात्मक आंदोलन आपण केलेलं आहे. उद्याची विमानं आपण वरती सोडलेली आहेत. काय नेमकं म्हणायचं आहे आपल्याला? सोलापूर शहराच्या भावना ह्या ठिकाणी मांडण्याचा एक प्रयत्न झालेला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही आंदोलन करतो आहे. त्यामध्ये विनोद दात असतील, गणेश डोंगरे असतील, आमचे सेवादलचे अध्यक्ष असतील, अल्पसंख्याक अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, हे सगळेजण ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आमच्या सगळ्याचं एकच मत आहे की गेली वर्ष झालं मोदी साहेबापासून, मोहोळ साहेबापासून अनेक मंत्र्यांनी जे आता मोदी साहेब तर देशाचे पंतप्रधान आहेत, त्या देखील माणसांनी खोटं बोलावं. अनेक वेळा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की विमानसेवा चालू होणार आहे, तिकीट बुकिंग होणार आहे. कुठं तिकीट बुकिंग झालं आहे, कुठं विमानसेवा झाली आहे? अरे कोर्टाचं आम्ही आजपर्यंत बघितलं होतं तारीख पे तारीख. पण हे भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्या सोलापूर शहराच्या लोकांची भावनेशी का खेळतात हे आमचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे तर आम्ही बघताय की आता ज्या पद्धतीनं आम्ही विमान उडवलं आहे, तर खरं विमान उडणार कधी आणि आणखी आंदोलन आम्हाला किती करावं लागतील? व्यापाऱ्याने आंदोलन केलं, सोलापूर शहरातल्या उद्योगाने आंदोलन केलं, आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन होतं आहे. तुम्ही सांगितलं की सिद्धेश्वरची चिमणी अडथळा येते, ती चिमणी पाडूनच 3 वर्ष होत आहेत. 3 वर्षामध्ये तुम्ही हे सोलापूर शहरातल्या लोकांना सांगितलात की हे चिमणी पाडले की आम्ही विमानसेवा चालू करणार आहेत. मग विमानसेवा का चालू होत नाही अशी सोलापूर शहराची भावना आहे. त्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी हे विमान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक उडवण्याचा प्रयत्न केला आहे. विनोददादा आता बोललेही बरोबर आहे. जर आमच्या सोलापूर शहराच्या लोकांचे तुम्ही भावनेशी खेळत असाल तर ह्याच्या पुढं कुठलाही VIP इथं आलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना सोलापूर शहरामध्ये उतरू देणार नाही अशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक भारतीय जनता पार्टीला एक आव्हान देऊ शकतो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.